नमस्कार, मी मैत्रिणीनो शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता बघा विरांशकडे आली मी. आज आहे शनिवार, त्याला सुट्टी. विरांशच्या डॅडीला सुट्टी, सगळ्यांना सुट्टी. आणि ह्या रसिकांनी काय बघा, विरांश आता आज विरांशचा रिझल्ट होता. विरांशचं तुम्हाला कार्ड दाखवते. विरांश पास झालेला आहे आणि आता दुसऱ्या स्कूलमध्ये जायचं आहे त्याला. ऑर्चिड स्कूल मोठं स्कूल आहे. आता कुठल्या ह्याच्यामध्ये जाणार तो? नर्सरी. प्ले ग्रुपमधनं पास झाला आणि नर्सरीमध्ये. तर त्याचे बघा ड्रेस किती, तीन ड्रेस आणि स्कूलचे 2 असे 5 आहेत ना. स्पोर्ट्सचे 3 आहेत वाटतं. आणि एवढं मोठं बघा बॉक्स आहे त्याचा. ह्या बॉक्समध्ये सगळं पॅक करून दिलं होतं. स्कूलचे पुस्तकं सगळं. आणि हे बघा विरांचं रिपोर्ट कार्ड आहे. विरांश पास झालेला आहे. आता मोठ्या स्कूलमध्ये कसं जाणार आहे काय माहीत. त्याचे पेपर्स बघा. तो घरी ना इतका वाटत नाही की तो एवढा करेल स्कूलमध्ये जाऊन, पण सगळं हुशार आहे तो. एक पाठी आहे. तर बघा, वाव. त्याला फक्त गरज आहे बघा कशामध्ये का तो पार्टिसिपेट करायचं. बोलत नव्हता तो जास्त पहिला स्कूलमध्ये, पण आता सवय लागली त्याला बोलायची. बडबड करतोच आहे. तेवढा रिपोर्ट कार्ड त्याचं मिळालेलं आहे. प्ले ग्रुपमधनं नर्सरीमध्ये गेलेला आहे. आज विरांशला मी कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. माझ्याकडे तोंडाकडे बघत होता. अशा तोंडाकडे जाण्याचे त्याला शूज. हां, ते शूज ते चालत नाहीत का आता ब्लॅक? किती छोटेवाले. हां, छोटेवाले. त्याला जरा मोठेच आणता येडा. मुलांचे कसे पाय मोठे होतात ना असे, ते बसत नाहीत त्याला. आणि सॉक्स पण ब्लॅक आणावं लागतील. दिलेत का? कॅम्पसचे म्हटले ते. हां, हे बघा एवढा मोठा बॉक्स. बापरे, आमच्या मुलं एवढी इंजिनियर झाली तरी एवढे नसायची पुस्तकं. पण ह्यांना LKG अजून LKG पण नाही, नर्सरीच आहे. तर एवढी मोठे बघा पुस्तकं. बॅग बघ. बॅगमध्ये पेन्सिल बॉक्स इथे ठेवायचा. हां, इकडे लंच. आणि त्यांनी सांगितलंय हां, हे ट्रान्सपरंट पाहिजे. हे काय पाऊच पेन्सिल तो आणावं लागेल. हो का? हां हां. मग ते कुठं त्यातच ठेवायचं का? 2 डबे आणावे लागतील. एक डबा फ्रूटचं. हां. आता ज्यांच्याकडे फ्रूट नाही ते काय करतील, गरीब असतील. गरीब लोक ते जाणारच नाही. एवढे पैसे कोण घालणार? 1.5 लाख रुपये पैसे घालणार. गरीब थोडी असणार. नाही, पण आजकाल सगळे फ्रूट आणतातच म्हणा, हो की नाही? जरी किती गरीब असले तरी काय असते, आज मुलांसाठी करतातच. हे पहा दुपारची वाजले 4. मी रसिकाकडनं मगाशी चालली, म्हणजे 2 वाजता येऊन थोडी विश्रांती घेतली. आज आहे सॅटर्डे, तर म्हटलं चला थोडी विश्रांती घेऊ. आणि विश्रांती घेतली आणि आता म्हटलं चला चहा बनवूया. तर चला या चहा प्यायला सगळे. चहा बनवते मी आता. चला आली किचनमध्ये. चला, सासूबाईनं दिली आहे कॉफी. आता आमचा बनवते चहा. तेच मी बघायला गेली होती त्याचा रिझल्ट. हळू प्या. छान पेपर छान लिहिले होते त्यांनी. हां, पेपर आणलेत ना तिने. ते छान पेपर लिहिले. छान विरांचा रिझल्ट लागला. आणि आता नवीन दुसऱ्या शाळेत जाणार आहे ना, तर आता विरांशी 6 तारखेला शाळा चालू होईल, दुसरी शाळा. तर रसिकाचं तेच तयारी चालली होती त्याचे काय. मग हे बघा, आता सायंकाळचे 6:30 वाजलेत. मी आता चालले भाजी आणायला. तर प्राजक्त येणार आहे आज. प्राजक्त प्रतीक येणार आहे आज जेवायला. तर म्हणलं चला, भाजी पण संपली सगळी आणि काहीतरी भाजी पण संपली. आता भाजी आणायची. हे येतील आता खाली. मिस्टरांना म्हटलं पिशवी घेऊन या खाली. तर हे पिशवी घेऊन येतील. मी खाली उतरले. हे काय आले ते
आम्ही निघतो आता भाजी आणायला. 10 मिनटं खाली वाट बघितली यांची. आज काय मी विरांशला फिरायला नाही नेलं. आज शनिवार असल्यामुळे रसिका आणि विनायक विरांशला घेऊन बाहेर गेलेले आहेत. चला आता मी जाऊन पहिला भाजी आणतो. बघा आज 7 वाजलेत तरीसुद्धा 7 वाजत आले तरीसुद्धा अजून किती उजेड आहे. आमच्या ती सिक्युरिटी सारखी बदलते. प्राजक्ता आता बघा आम्ही भाजी आणायला निघालो ना, प्राजक्ता आणि प्रतीक घरी गेले. आता आम्हाला वाटेत गाठ पडले. चला पहिला भाजी आणूया. भाज्या सगळ्या संपलेत. हां तोच आठवतच नाही कुठं होतं राहिला. चला इथं स्वयंपाक चालू केलं आणि भाजी आणलेली आहे मी आणि तोंडले. आता तोंडले धुवून घेते, छान स्वच्छ भाजी करते. प्राजक्ता आलेली आहे. हे पहा प्राजक्ता एकटीच आली आहे. प्रतीक सोडून गेलेलं आहे. आता प्रतीकला बोलते स्वयंपाक झाल्यानंतर गरमागरम जेवायला. काल पप्पांनी मस्त हे जे तांदूळ आणलेत इंद्रायणी, वास सुटले छान. हे पहा इकडे तोंडले मस्त धुवून घेते आणि शिट्ट्या जास्त काय करते कुकरच्या माहिती आहे का, मऊ छान मऊसूद भात होतो. आणि सासूबाईंना आवडतो मऊसूद भात, ह्यांनाही आवडतो. आमच्यात ना मऊसूद भात लागतो अगदी. इंद्रायणीचा कसा गोळा भात. तर चला इकडे तोंडले मी ना पुसून काढते आणि चिरते. हे पहा पुसले आता. हो ना पाणीच नाही. प्राजक्त लेकरू माझं आले की काम लावले त्याला. केस ना मी केस वरती बांधते बाबा. आता हे बघा आता स्वयंपाक झालेला आहे. आम्ही आता जेवायला बसणार आहे. तर काय काय केलेलं आहे, तोंडल्याची भाजी, गाजराची कोशिंबीर. का रे पोटभर जेव. प्रतीकला नाही बरं. गोड आंबट वरण वरण देते. चला या जेवायला सगळेजण. हे पहा इकडं आमची जेवणं झालेली आहेत. प्रतीकचं झालं, माझं आणि प्राजक्ताचं. आम्ही तिघं बसून घेतलो आणि सासूबाईंचं जेवण होत होतं. तोपर्यंत हे काय म्हणले, तुम्ही तिघं पण बसून घ्या, आईचं जेवण झालं की मग मी बसतो. कारण का सासूबाईंचं कसं सांडासांडी खूप असतं, तर सगळं त्यांना हात पण धुवून व्यवस्थित हे करावं लागतं, सगळं आवरून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे हे म्हटले मला तू बस. चला सगळ्यांची जेवणं हेच बसते जेवायला. फक्त आमची सगळ्यांची जेवणं झाली आहेत. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.